जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई जीके सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं ज्या केसकडे लक्ष आहे अशी पेसा केस, या केसची हिअरिंग आज सुप्रीम कोर्टामध्ये होणार होती, परंतु या केसचा नंबर 18 असल्याने तिथपर्यंत सुनावण्या झाल्या नाहीत आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने उद्याची डेट देण्यात आलेली आहे 19/9/2024 आणि आज होणाऱ्या हिअरिंगकडे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं लक्ष होतं, परंतु आज देखील हिअरिंग झालेली नाही आणि उद्याची डेट देण्यात आलेली आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने उद्या तरी हिअरिंग घेऊन जो तारीख पे तारीखचा खेळ चालला आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम द्यावा, हीच माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे। कारण 1 वर्षापासून या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांवर अन्याय होत आहे, याला जबाबदार कोण? आणि उद्या देखील हिअरिंग जर झाली नाही तर आपल्याकडे एकच पर्याय असेल, ऐलान ए जंग। त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे, उद्या तरी या केसची हिअरिंग झाली पाहिजे आणि या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी मुलांना न्याय भेटला पाहिजे। आणि आज नेमकी कोणत्या कारणामुळे सुप्रीम कोर्टमध्ये हिअरिंग झालेली नाही ते बघूया। आणि आजच्या पेसा केसचं स्टेटस कसं चेक करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। प्रथम सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जायचं आणि सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर आल्यानंतर असं पेज ओपन होईल। इथे तुम्ही केस स्टेटस बघू शकता आणि इथे डिस्प्ले बोर्ड्स बघू शकता। या डिस्प्ले बोर्डवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथे डिस्प्ले बोर्ड मॉड्यूल म्हणा, त्यानंतर इथे क्लिक करा, क्लिक हिअर टू व्ह्यू डिस्प्ले बोर्ड मॉड्यूल। त्यानंतर तुम्हाला इथे कोर्ट नंबर दिसतील आणि आज जी आपली पेसा केस हिअरिंग होणार होती ती 1 नंबरच्या कोर्टमध्ये होणार होती, त्यामुळे कोर्ट नंबर 1 वर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कोर्ट नंबर 1 ओपन होईल। आणि आज सुप्रीम कोर्टमध्ये पेसा केसची हिअरिंग न होण्यामागचं कारण म्हणजे आज दिवसभरामध्ये एकच केस चालू होती। इथे बघू शकता 1 नंबरची, इथे बघू शकता 1 नंबरची केस कमिशनर ऑफ कस्टम्स वर्सेस मिस्टर कॅनॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची जी केस होती, याच केसवर दिवसभर हिअरिंग झाल्याने आपल्या पेसा केसचा नंबर लागला नाही आणि आज जी आपली पेसा केस हिअरिंग होणार होती तिचा सिरियल नंबर 18 होता, त्यामुळे 18 नंबर आपण शोधूया। इकडे खाली आल्यानंतर तुम्ही चेक करू शकता आणि त्यानंतर इकडे खाली आल्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता आजच्या आपल्या पेसा केसचा सिरियल नंबर 18 होता। त्यानंतर इथे तुम्ही केसची डिटेल चेक करू शकता, सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि पेटिशनर पार्टीचे वकिलांचं नाव आहे ईशान जॉर्ज आणि रिस्पॉन्डंट वकिलांचं नाव आहे आदित्य अनिरुद्ध पांडे स्टेट ऑफ महाराष्ट्र। आणि ही पेसा केस हिअरिंग आज का झाली नाही याचं स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता, ओव्हर नॉट टेकन अप नॉट टुडे टू रिटेन इट्स पोझिशन, म्हणजे या पोझिशनपर्यंत नंबरच आला नाही, कारण आपली पेसा केस ही 18 सिरियल नंबरला होती आणि आज दिवसभर 1 नंबरच्या कोर्टमध्ये एकाच केसवर हिअरिंग चालू असल्यामुळे इथपर्यंत नंबर आला नाही, कारण आपला पेसा केसचा नंबर हा 18 होता। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने उद्याची डेट देण्यात आलेली आहे 19/9/2024। चेक करूया आपण। इथे तुम्ही बघू शकता केस स्टेटस, यावर क्लिक करायचं, त्यानंतर इथे डायरी क्रमांक सिलेक्ट करायचा। इथे डायरी क्रमांक टाका, पेसा केसचा डायरी क्रमांक आहे 40524 आणि डायरी इयर आहे 2023। त्यानंतर इथे खाली कॅप्चा टाका आणि सर्च बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल। इथे चेक करू शकता डायरी क्रमांक येतो, तुमचा केस नंबर येतो, पेटिशनर सामाजिक विकास प्रबोधिनी, रिस्पॉन्डंट नेम स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि इथं स्टेटस तुम्ही बघू शकता पेंडिंग दाखवते। त्यानंतर व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आणि व्ह्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल। तुम्ही ते चेक करू शकता सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि इथे बघू शकता लिस्टेड ऑन 18/9/2024। म्हणजे आज सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केस हिअरिंग होणार होती, परंतु पेसा केसचा नंबर 18 असल्यामुळे तिथपर्यंत सुनावणी झालेल्या नाहीत। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपल्याला उद्याची डेट दिली आहे 19/9/2024 कॉम्प्युटर जनरेटेड। माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की उद्या पेसा केसची हिअरिंग घेऊन या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी मुलांना न्याय द्यावा आणि जो तारीख पे तारीखचा जो खेळ चालू आहे याला कुठेतरी पूर्णविराम द्यावा, कारण 1 वर्षापासून
या पेसा क्षेत्रामध्ये राहणारा आदिवासी विद्यार्थी हा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। आणि जर उद्या 19 सप्टेंबरला हिअरिंग झाली नाही आणि सरकारने याकडे विशेष लक्ष दिले नाही तर येणारा काळ हा सरकारसाठी अतिशय वाईट असेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा फटका नक्कीच या सरकारला बसेल। कारण 1 वर्ष झालं हे सरकार या आदिवासी मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे। कारण याच क्षेत्रातील बाकीच्या मुलांना नियुक्त्यासुद्धा दिलेल्या आहेत, केवळ आदिवासी मुलांनाच नियुक्त्या दिलेल्या नाहीत। ते या खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारला यापुढे कोणताही अल्टिमेटम दिला जाणार नाही, डायरेक्ट ॲक्शन घेतली जाईल याची सरकारने नोंद घ्यावी। आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आदिवासी समाज नक्कीच या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की उद्याच हिअरिंग घेऊन अंतिम निर्णय द्यावा, अंतिम निकाल द्यावा आणि या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी मुलांना न्याय द्यावा, हीच माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती। धन्यवाद। आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। धन्यवाद।